आपण म्हणतो शिक्षण नाही म्हणून अमुक, अन्नाची टंचाई म्हणून तमुक, पैसा नाही म्हणून असं, संपत्ती नाही म्हणून तसं. हे सगळं जे आपण म्हणतो ना हे खरं नाही, खरं नाही. जे खरं आहे ना ते आपण आपल्याला विसरून गेलेलो आहोत, की मी माणूस आहे हे सुद्धा विसरलेलो आहोत. मग त्याच्या पुढे मग ते चैतन्य शक्ती ब्रह्म वगैरे हे सगळं आपण नंतर, ते म्हणजे दिल्ली तो बहुत दूर, त्या दिल्लीच्या गोष्टी करण्यापेक्षा आपण गल्लीतला विचार करूया. कळलं की नाही? तर गल्लीतला विचार असा की मी माणूस आहे. आता मी माणूस आहे, माणसासारखं वागलं पाहिजे. आपोआप आलं. वाघ वाघासारखा वागेल, लांडगा लांडग्यासारखा वागेल, साप सापासारखा वागेल. पण त्याच्यासारखं माणसाने जर वागलं तर चालेल? माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. आणि त्यालाच माणुसकी असं म्हणतात, त्यालाच माणुसकी असं म्हणतात. हे मी काय सांगतो आहे की आपल्याला जर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात, हे जर तुम्हाला नीट समजावून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मी माणूस आहे आणि मी माणसासारखं वागलं पाहिजे. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवून तुम्ही जीवन जगायला आजपासून सुरुवात करा. उद्यापासून मी म्हणत नाही. कल करे तो आज करे, आज करे तो अभी करे. मग ह्याच्यासाठी काय करायचं आम्ही? सोपं आहे. हे ईश्वरा चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि रे गोड नामुखात कंदरा. ही प्रार्थना तुम्ही म्हणायला जर सुरुवात केली की तुम्हाला मी म्हणेन की तुम्ही माणूस आहात हे तुम्हाला पटलं तुम्हाला. आता हे मगाशी कोणीतरी सांगितलं तुम्ही माझा अनुग्रह घ्या. अनुग्रह वगैरे तुम्ही घ्या नाही तर नका घेऊ, त्याला काय महत्त्व नाही. महत्त्व आहे ना ते तुम्ही माणूस म्हणून जगण्यात महत्त्व आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्याला सुखाने जगायचं आहे. आपल्याला आता मला सांगा, या जगामध्ये प्रत्येक माणूस जन्माला आलेला आहे, त्याला प्रत्येकाला काय वाटतं? मला सुखी जीवन पाहिजे, प्राप्त झालं पाहिजे, वाटतं की नाही? दुःखी पाहिजे असं म्हणणं त्याने हात वर करावे. नाही, कोणी असं म्हणणार नाही की मला दुःखी जीवन पाहिजे, मला सुखी जीवन पाहिजे म्हणून म्हणतं. आता मला तुम्ही सांगा, सुखी जीवन प्राप्त होण्यासाठी काय पाहिजे? लोक म्हणतात पैसा पाहिजे. बघा, सुखी जीवन प्राप्त होण्यासाठी लोक म्हणतात काय पाहिजे? पैसा पाहिजे. जीवनविद्या काय सांगते? सुखी जीवन जगण्यासाठी पैसा नको, जगण्यासाठी पैसा पाहिजे. पण सुखी जीवन जगण्यासाठी पैसा उपयोगी पडत नाही. मी काय म्हणतो ते कळतं ना? जगण्यासाठी पैसा पाहिजे, पण सुखी जीवन जगण्यासाठी पैसा उपयोगी पडत नाही. मग जगातले सगळे श्रीमंत सुखी झाले असते, जगातले सगळे श्रीमंत सुखी झाले असते. पण जगातले सगळे श्रीमंत सुखी नाहीत. का सुखी नाहीत? कारण सुख ही जी गोष्ट जी मिळते आपल्याला ती पैशाने मिळू शकत नाही. कारण पैशाचा तो प्रांतच नाही, तो पैशाचा प्रांत नाही. पैशाने तुम्हाला सोयी प्राप्त होतील, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कन्व्हिनियन्सीस, कम्फर्ट्स, लक्झुरीज, ते मिळेल तुम्हाला. म्हणजे मोटर बंगला वगैरे हे मिळेल. पण हे ज्यांना मिळालेलं आहे ते सुखी आहेत का? असा पुन्हा विचार करा. मग तुम्ही म्हणा हे नको का? हे पाहिजे. ते नको मी म्हणत नाही. मी असं म्हणत नाही तुम्हाला मोटर नको, बंगला नको असं मी म्हणणार नाही. त्याची अपेक्षा प्रत्येकाने करावी. पण ते मिळालं म्हणजे मी सुखी होईल ही अपेक्षा जर तुम्ही करत असाल ना तर चुकीचं आहे, चुकीचं आहे. मग सुखी होण्याचा मार्ग काय? तेच मला सांगायचं आहे. सुखी होण्याचा मार्ग इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं हा आपण सुखी होण्याचा राजमार्ग.
आपल्याला हेच माहीत नाही. आपल्याला हेच माहीत नाही आहे. अडचण हीच झालेली आहे की प्रत्येकजण म्हणतो मला सुखी व्हायचं आहे, पण सुखी व्हायचं कसं ते माहीत नाही. काय गंमत आहे बघा, प्रत्येकाला असं वाटतं मला सुखी व्हायचं आहे. आता मला सुखी होण्यासाठी मी जेव्हा धडपड करतो ना, मी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्या धडपडीतून प्रयत्नातून मी इतरांशी संघर्ष करतो. आणि अशा तऱ्हेने सगळेजण एकमेकांशी संघर्ष करायला लागतात. आणि या संघर्षातून शेवटी तंटे बकेडे, भांडण, झगडे, युद्ध, लढाया, दंगे धोपे वगैरे निर्माण होतात. हे का होतं? ह्याचं कारण मी सुखी व्हायला पाहिजे हा माझा अट्टास, आणि मी सुखी होण्याच्या धडपडीमध्ये मी इतरांचा विचार करत नाही, आणि त्याचा परिणाम असा होतो की त्याच्यातून संघर्ष निर्माण होतो. पण मी जेव्हा असा विचार करेन की मला सुखी व्हायचं ना, मग इतर लोक पण सुखी झाले पाहिजे. कारण इतरांच्या सुखात माझं सुख लपलेलं आहे, तर इतरांच्या दुःखात माझं दुःख दडलेलं आहे. हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये खरी क्रांती होईल. नाहीतर क्रांती जी बंदुकीच्या गोळीतली क्रांती, त्याला काय अर्थ नाही. ही क्रांती तेव्हाच होईल की इतरांच्या सुखात माझं सुख आहे आणि इतरांच्या दुःखात माझं दुःख आहे. आता पुढे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते दिल्ली जाऊ दे, गल्ली जाऊ दे, पण आपलं कुटुंब तर आहे. तर आपलं कुटुंब जे आहे 10-12 माणसाचं किंवा 6 माणसाचं जे काही कुटुंब आहे, छोटं किंवा मोठं, त्या कुटुंबातल्या माणसाने जर असा विचार केला मीच सुखी झालो पाहिजे, तर काय होईल? बाकीच्यांशी त्याचा संघर्ष येईल. बाकीच्यांच्या घरातले जे आहेत ना त्यांच्याशी संघर्ष येईल. पण घरातल्या प्रत्येक माणसाने जर असं विचार केला, असा निश्चय केला की माझ्या घरातले सुखी झाले पाहिजेत, असा मी प्रत्येकाने जर विचार केला की माझ्या घरामध्ये जी 10 माणसं आहेत ना, प्रत्येकाने विचार करायचा ही 9 माणसं सुखी झाली पाहिजे, मग 10 माणसं सुखी होणार की नाही? आपोआप होणार. मला पाहिजे आलं, तंटे बखेडे आले. आपण सर्वांनी घेऊया, तंटे बखेडे म्हटले. हे अगदी सोपं आहे, वास्तविक कठीण काहीच नाही. म्हणून मी म्हणतो पहिलं तो समाज जाऊ दे, राष्ट्र जाऊ दे, विश्व जाऊ दे, जग जाऊ दे, सगळं नंतर. पहिलं तुम्ही कुटुंबाचा तर विचार कराल. आता मला सांगा, कुटुंब सुखी झालं, समाज सुखी झाला, राष्ट्र सुखी झालं, विश्व सुखी झालं. आपोआप ते सगळं एकमेकाशी संलग्न आहे. आणि म्हणून आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया. लेट चॅरिटी बिगिन ॲट होम. आपल्या घरापासून सुरू करूया की असा तुम्ही आजपासून निश्चय करायचा की माझ्या घरातली बायको, माझ्या घरातली मुलं, माझ्या घरातले आई, माझ्या घरातले वडील, माझ्या घरातली माणसं ही सुखी झाली पाहिजे. फक्त एवढा विचार करा. मग तुम्ही आपोआप त्याप्रमाणे उच्चार कराल, आपोआप तुमचे आचार त्याप्रमाणे होतील. कारण पहिले विचार आणि मग उच्चार, आचार. म्हणून विचार ही गंगोत्री आहे, लक्षात ठेवा. आपल्या जीवनाची गंगोत्री कोण? विचार. बघा तुम्ही, गंगोत्री ज्याला आपण म्हणतो ना, त्या गंगोत्रीकडे जर तुम्ही गेलात तर तिकडे नदीचं पात्र एकदम छोटं असतं, आणि तिथून ते पात्र वाहता 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 ते एवढं मोठं होतं की तो जणू काय समुद्र आहे की काय असं वाटतं. गंगा नदी बघा तुम्ही आणि गंगोत्री बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तसं विचार आपल्या ठिकाणी जो निर्माण होतो ना, ती गंगोत्री आहे. आणि हा विचार वाहता 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 त्याचं रूपांतर उच्चार आणि आचारात होतं, आणि तो एक मोठा जीवनाचा सागर तयार होतो. जीवनाचा सागर म्हणजे सुरुवात कुठून झाली? विचारापासून. म्हणून जीवनविज्ञान असं सांगितलं की विचार हा तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. किती महत्त्वाचा घटक आहे की तुमचं सगळं जीवन जे चाललेलं आहे ना, ते विचारावर चाललं आहे. हे तुमच्या कधीतरी लक्षात आलं आहे का की आपलं सगळं जीवन विचारावर चाललेलं आहे? म्हणून जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला, विचार हाच ईश्वर आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.
आहे की नाही? तुम्ही कुठे जा, विचार बरोबर आहे की नाही? तू कुठे जा, तुम्ही दारूच्या अड्ड्यावर गेलात तरी विचार, प्रवचनाला आलात तरी विचार, मुंबईला गेलात तरी विचार. विचार घेतल्याशिवाय तुम्ही प्रथम तुम्ही विचार करता प्रवचनाला जाऊया. तुम्ही मंडळी प्रवचनाला आली का? तुमच्या ठिकाणी विचार आला प्रवचनाला जाऊया. आता कितीतरी लोक आहेत ते घरी बसून टी व्ही बघतायत, त्यांनी विचार केला घरी बसून टी व्ही बघूया, संपलं. विचार म्हणून विचार हा कुंभार आहे. विचार हा जीवनाला आकार देणारा कुंभार आहे. आणि म्हणून जीवनाला आकार कोण देतो? विचार. म्हणून विचार हा ईश्वर आहे. फर्स्ट देअर वॉज ए थॉट अँड थॉट वॉज गॉड, असं जीवनविद्या सांगते. पहिला विचार, कळलं की नाही? तसं बघायला गेलं तर शास्त्रांनी पण तेच सांगितलं आहे. पहिला विचार काय? एकोहम. पहिला विचार एकोहम. आणि दुसरा विचार बहुश्यामी. एकोहम बहुश्यामी प्रजय आहे, असं पहिला विचार. म्हणून पहिला एक असतो, मग 2 होतात, मग 3 होतात, मग 4 होतात, आणि असा तऱ्हेने विस्तार होतात. तसामध्ये एखादा विस्तार ते जग. ज्ञानेश्वरी. मग लग्न करण्यापूर्वी एक असतो, लग्न झाल्यानंतर 2, मुलगा झाला 3, मुलगी झाली 4, जावई आला 5, सून आली 6, झाला विस्तार. तैसामध्ये एखादा विस्तार ते हे जग. ते आपलं जग, त्या परमात्म्याचं जग, कळलं की नाही? ते सांगायचा मुद्दा असा, आपल्या घरापासून सुरुवात जर आपण केली की माझ्या घरातली बायको, मुलं सगळी सुखी झाली पाहिजे, मी कोणाला छळणार नाही, त्रास देणार नाही, कोणाचा अपमान करणार नाही. नाही तर पुरुषांना बायकांचा अपमान करण्यामध्येच पुरुषार्थ वाटतो. हे एक मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मी पुष्कळ ठिकाणी, कळलं की नाही, बघितलेलं आहे की बायकांचा अपमान करण्यामध्ये पुरुषांना पुरुषार्थ वाटतो. कळलं की नाही? म्हणजे त्यांचं जो शूरत्व जे आहे ना, शौर्य, ते बायकोकडे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की स्त्रीकडे पाहण्याची दृष्टिकोनसुद्धा आपण बदललं पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, जीवन आणि मरण ह्याच्यामध्ये अंतर काय आहे? एक श्वास. जीवन आणि मरण ह्याच्यामध्ये अंतर काय आहे? एक श्वास आहे. तसं आपलं संसार आणि परमार्थ ह्याच्यामध्ये एकच घटक आहे. तो म्हणजे काय? तो म्हणजे दृष्टी. आपली दृष्टी आपण बदलली की संसारच परमार्थ होतो. संसार वेगळा, परमार्थ वेगळा. बायका मुलांना सोडा, घरदार सोडा, नोकरीधंदा सोडा, सगळं सोडा 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 सोडा, आणि शेवटी जानवं तोडा. धोतर सोडा आणि भगवं परिधान करा. म्हणजे सगळं सोडा सोडा सांगतात. कशासाठी? परमार्थासाठी. जीवनविद्या सोडा सांगत नाही, लेमन. जीवनविद्या काय सांगते? लेमन. लेमन म्हणजे काय? ले मन. ले म्हणजे घे, आणि मन म्हणजे तुझं मन. आधी मन घे याती, तोच गणराजा गणपती. कोण सांगतो माहिती आहे का? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज सांगतात, आधी मन घे हाती, ले मन, आधी मन घे हाती, तोच गणराजा गणपती. अरे मन तुझं आहे ना, तोच गणराजा आहे, तोच गणपती आहे. त्याला प्रसन्न कर. मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण. मोक्षत्व भवबंधन सुख समाधान इच्छा. काय सुंदर अभंग आहे तुकाराम महाराज. आता क्रिकेट चालल्यानं सध्या सिक्सर मारल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो. तुकाराम महाराजांनी सिक्सर मारलंय. तुम्हाला मी एक सांगतो, तुम्ही भजन करा, काही करा, पण सकाळी उठल्याबरोबर हा अभंग म्हणा आणि तुमच्या जीवनाला सुरुवात करा. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षत्वा भवबंधन सुख समाधान इच्छाते.
मने प्रतिभा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची, मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. तुकाराम महाराजांनी किती स्पष्ट सांगितलं आहे, अरे दुसरं दैवतच नाही म्हणाले. नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. हे जे मन आहे ना, हे मनच दैवत आहे. आता मी तुम्हाला सांगू का, याच्यावर मी जर परमार्थात गेलो ना, मी ज्ञानेश्वरी जर सांगायची सुरुवात केली ना, तर मला हे मन आणि आत्मतत्व हे कसे एकाच नाण्याच्या दोन बाजू हे सांगावे लागतील, पण मी आता तिथे जात नाही. पण मन आणि आत्मतत्व एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि म्हणून मन घे हाती तोची गणराजा. म्हणून ज्ञानेश्वरीतले एक फक्त ओवी सांगतो. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, चित्त परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण याते आपण देखे, देखत खेळ म्हणे तत्व ते मी, ते ओळखी सरिसे सुखाच्या साम्राज्य बैसे, जीव समरसे विरोधी जाय असं म्हटलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे म्हटलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, सुंदर सांगितलेलं आहे. हे मी काय सांगतो आहे की आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर सुखी होण्याचा मार्ग आज तुम्ही ज्या मार्गाने जात आहात तो नाही, तो नाही. मग तुम्हाला कोणी काही सांगो, बुवा बाबा भगत फकीर सोकाळ महाराज काही सांगो, तो मार्ग नाही. एकच मार्ग आहे, तुम्ही इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं, हा सर्वांनी सुखी होण्याचा राजमार्ग. आणि हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही किती तीर्थयात्रा करा, किती व्रतवैकल्य करा, किती उपास तापास करा, किती यज्ञयाग करा आणि किती उभा आणि आडवं गंध लावा, काही उपयोग होणार नाही. कळलं की नाही? म्हणून तुमच्या घरापासून सुरुवात करा, घरापासून सुरुवात करा. स्त्रीचा आदर करायला पहिलं शिका. पहिला आदर स्त्रीचा आदर करायला शिका. म्हणून जीवनविद्येचा एक अमृत तुषार आहे. आपली गृहलक्ष्मी ही ऐश्वर्य लक्ष्मीला आमंत्रण देणारी महालक्ष्मी आहे. आम्ही एक नेहमी सांगत असतो की बरेच लोक काश्मीरला जातात, तिकडे वैष्णवी देवीच्या दर्शनाला जातात ना. एक ग्रस्त मला म्हणाले, वामनराव चला. म्हटलं कुठे? वैष्णवी देवीच्या दर्शनाला. मी म्हटलं नको, मी नाही येत. ते म्हणाले का बुवा? मग आमची वैष्णवी आमच्या घरातच आहे. म्हटलं आमची वैष्णवी आमच्या घरात आहे. आणि तुम्ही ज्या वैष्णवीकडे जाताना ती वैष्णवी काय करते आणि तुम्ही काय करता ते सांगतो. ती जी वैष्णवी देवी आहे, तुम्ही जिथे जाता आणि दर्शन घेता, एक म्हणजे दर्शन घेता घेता नाके नऊ, तो जे पर्वत चढ जायला पाहिजे. बरं, गेल्यानंतर त्या वैष्णवी देवीसाठी वैष्णवी देवी तुमच्यासाठी काय करते ते मला अगोदर पहिलं सांगा. खरं सांगा, ती वैष्णवी देवी तुमच्यासाठी काय करते. याच्या उलट तुम्ही तिच्यासाठी काय करता ते बघा. तुम्ही तिची ओटी भरता, अमुक करता, तमुक करता, सगळं काही करता. तिने तुमच्यासाठी काय केलं. आता ह्याच्या उलट आमच्या घरातली वैष्णवी काय करते. आमच्या घरातली जी वैष्णवी आहे ती आम्हाला सकाळी उठल्याबरोबर चहा देते, गरम 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 आम्हाला भोजन देते, आम्हाला सगळ्या प्रकारची सहकार्य करते, सल्ला देते. ती गृहमंत्री आहे, ती अन्नमंत्री आहे, ती पुरवठा मंत्री आहे, ती शिक्षण मंत्री आहे, ती सगळं आहे. आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा सल्ला देणारी सल्लागार आहे. आता ही तुम्ही लक्ष्मी, ही वैष्णवी देवी सोडून त्या वैष्णवीकडे जर धावलात तर ही वैष्णवी सुखी होणार नाही. ती वैष्णवी तुमच्याकडे नुसती बघत राहील, काही करणार नाही.
तेव्हा तुम्ही घरातली वैष्णवी देवी कशी प्रसन्न होईल, ती कशी सुखात राहील, ती कशी आनंदात राहील याचा विचार करा. कारण ती सुखी झाली ना, घर सुखी. अहो तिच्यावर सगळं आहे. ती म्हणजे पूर्वीच्या काही किल्ले असायचे ना, त्याचा तो किल्ल्याचा जो मुख्य बुरुज तो जर ढासळला ना की सगळं खलास. किल्ल्याचा मुख्य बुरुज तो जर ढासळला ना खलास. तर कुटुंब आपला किल्ला आहे आणि किल्ल्याचा मुख्य बुरुज म्हणजे आपली पत्नी. तिची प्रकृती ढासळली, तिला आजारपण आलं, तिचं तुम्ही दुःख दिलं, तिला टेन्शन येईल असं केलं. आता तिला टेन्शन येण्यासाठी तुम्ही काय काय करता मी सांगू का? किती लोक दारू पितात, घरी येऊन बायकांना मारतात. किती लोक दारू पितात आणि सगळे पैसे उडवून टाकतात आणि त्या बाईला बिचारीला हातामध्ये पैसे पण ठेवत नाही. मग त्याने कुणाचे तरी भांडी घासायची, कुठेतरी दळण करायचे, कसे तरी पैसे मिळवायचे, ते सुद्धा तिच्या हातातून हिसकावून घ्यायचे दारूसाठी. तिच्यासाठी माणूस पुरुष काय करतो? मला सांगायचा मुद्दा असा, हे दारू पिणं, तंबाखू खाणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या प्रकृतीला मारक आहेत. आणि ह्या मारक आहेत, त्यामुळे तुम्ही जर आजारी पडला तिला टेन्शन. कारण शेवटी दारू पिणारे, तंबाखू खाणारे यांची काय अवस्था होते, गुटखा खाणाऱ्यांची काय अवस्था होते हे सांगायला प्रवचन करायची गरज नाही. तो प्रत्येकाचा अनुभव आहे. कळलं की नाही? तेव्हा हे तुम्ही ज्यावेळेला करता तेव्हा एक तर खरं बोलायचं म्हणजे तुमची पतच जाते. समाजामध्ये तुमची जी पत आहे ती जाते. तुमच्या तोंडावर कोण बोलणार नाही, सगळे जे बोलणार ते तुमच्या मागे. हे पहिलं लक्षात ठेवा. आणि घरातल्या बायकांना किती टेन्शन हो. दारू पिऊन घरामध्ये माणूस आला ना की त्या बायकांना टेन्शन, मुलांना टेन्शन. आणि मला सांगा, घरातल्यामध्ये त्या दारू पिणारी माणूस, गुटखा खाणारी माणसं घरातल्या मुलावर काय संस्कार करतात आणि ती मुलं कशी निपडणार आणि ती तुम्हाला कशी सुख देणार? अहो आज तुमची जी मुलं आहेत ती उद्या तुमचे पालक आहेत. काय कळलं का? आज तुमची जी मुलं आहेत ना ती उद्या तुमचे पालक आहेत. म्हणजे तुम्हाला पोसणार ते उद्या. जर तुम्ही त्यांना व्यवस्थित पोसलं तर, मग त्यांच्यावर जर तुम्ही चांगले संस्कार केले, चांगलं त्यांना जर पोसलं, त्यांना जर चांगलं सहकार्य केलं, त्यांच्या आवडीनिवडी बघितल्या, त्यांच्याकडे मित्रत्वाचं नातं जोडलं. नाही तर ते एक सिरियल मी बघितली परवाच्या दिवशी, काय ती सिरियल, गोजीरवाण्या घरात. अरे तो बाप म्हणजे काय? बाप म्हणजे पाप. तो कधी हसतच नाही. त्याला कधी हसताना मी त्या सिरियलमध्ये पाहिलेलं नाही. म्हणजे बायकोकडे तसं, मुलांकडे तसं, मुलं अशी घाबरून घाबरून. त्यामुळे होतं काय, ती मुलं त्यांच्याकडे काही बोलत नाही, ते त्यांच्याकडे काही संवाद करू शकत नाही, ते एकमेकांना समजून घेत नाही. त्याच्यातून गैरसमज निर्माण होतो, त्याच्यातून भांडण तंटे होतात आणि सगळं विकोपाला जातं. म्हणून तुमची मुलं जी आहेत त्या मुलांना समजून घ्या, त्यांच्या अडीअडचणी लक्षात घ्या, त्यांना नीट मार्गदर्शन करा. पण दारू पिणारी मंडळी, गुटखा खाणारी मंडळी, त्यांना काय मार्गदर्शन करणार? त्यांना मार्गदर्शन काय करणार? तेव्हा सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी ते सगळं तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण म्हणतो परमेश्वराची आमच्यावर अवकृपा झाली, परमेश्वराची आमच्यावर दया नाही, परमेश्वर आम्हाला भावत नाही. हे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं आहे. कारण परमेश्वराने तुम्हाला सगळं दिलेलं आहे. सगळं दिलेलं आहे. हे मानवी शरीर दिलं आहे, बुद्धी दिलं आहे, मन दिलं आहे, कर्मेंद्रिय दिलं आहे, ज्ञानेंद्रिय दिलं आहे, अंतरेंद्रिय दिलं आहे, स्मरणशक्ती दिलं आहे, सर्व काही दिलेलं आहे. आता ह्याचा उपयोग कसा करायचा हे तू ठरवायचं आहे, परमेश्वराने नाही. हे इथे आलं की समजायचं हातपाय. कळलं की नाही?
असतात ते करतात ते माझ्या भल्यासाठीच करतात, कारण मलाही बोलून बोलून हे होतं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही, ढवळाढवळ करत नाही, तो तुमच्यावर कृपाही करत नाही, तुमच्यावर कोपही करत नाही. हे तुम्ही पहिलं लक्षात ठेवा. तुमच्या खरोखर या राष्ट्रामध्ये खरी क्रांती व्हायला पाहिजे असेल तर हा सिद्धांत तुम्ही लक्षात ठेवा की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही, तो तुमच्यावर कृपा करत नाही, तो तुमच्यावर कोप करत नाही. मग तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, जातीचे असा, पंथाचे असा, वंशाचे असा, तो तुमच्यावर कृपाही करत नाही, कोप करत नाही. मग कृपा कोण करतो आणि कोप कोण करतो? तू तुझ्यावर करतो. मग भगवद्गीतेमध्ये एक वाक्य आहे, आत्मैव ह्यात्म बंधू आत्मैव रिपुरात्मना. तूच तुझा बंधू आहे, तूच तुझा शत्रू आहे. मला सांगायचा मुद्दा असा की शेवटी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, हे कधीही विसरू नका. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.